परिवारानं घडून आणला। त्यांची सुपुत्र त्यांचा परिवार असणारे श्रीमती जनाबाई विभीषण चाटे, श्री रतन हरी अंकुशराव फड, मला ज्यांना फोन केला आमचे परमार्थ प्रिय असणारे श्री परमेश्वर अंकुशराव फड, त्यांचा बराच परिवार आहे, श्री डॉक्टर नरहरी अंकुशराव फड, सो गुणाबाई साईसराव मुंडे, श्री डॉक्टर नामदेव अंकुशराव फड, नटफडच आहे ना, हा पर महादेवी तर फड आहे। सर्व परिवाराला प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद देतो। अगदी सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केले। हा कार्यक्रम मला वाटतं आमचे वैकुंठवासी अंकुशराव कमी करू नका फड यांनी काही आपल्या जीवनामध्ये चांगलं सत्कर्म केलं, या परिवारावर संस्कार केले, हा कृतज्ञता युक्त म्हणून सोहळा आहे। आपल्याला अगदी कमी बालमध्ये जास्त रन काढायचे। आधी टाइम झालाय, मी टाइमला आणतो पण टाइम झालाय, आणि या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणूया पण अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे वारकरी असणारे आमचे दीपक गुरुजी, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। ज्यांना पाठीमागं साथ संगीत, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे विभीषण महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आता बरेचसे मंडळी इकडं आमचे वारकरी रत्न पांचाळ गुरुजी, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। इकडं आमचे हरिभक्ती प्रायण रानबा महाराज आहेत, बरोबर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे गडदे महाराज, खाली आमचे जुने मृदंगाचार्य आमचे चाटे महाराज बसले, इकडे ज्यांचे मृदंग अर्थात प्रति मृदंग महागुरु मृदंग महागुरु मृदंग वर्षी आमचे अरुण महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। इकडे ज्यांचे मृदंग अर्थात प्रति मृदंग वर्षी तालमुनी आमचे सुनील महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे इनेकरी बाबा, आता बालभद्री मंडळ बरेचसे मंडळी आहे। आता कसं असतं, परमेश्वरराव शिडला दोन सड पिलेपात म्हणलं की एखादं भटकत आहे, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा। माईक शेट्टी सुंदर आहे, तुमचे नाव घेतलं, हे कमी जास्त करू नका, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आता काय तुम्हाला धन्यवाद देतो, लक्ष राहू दे। खोट्या सतत फिरले, एक बार फिरवायचे, एक बार क्लिअर करा, तुला ताणच घ्यायचा नाही। लक्ष द्या, हा अर्थात गोड जेवणाचा कार्यक्रम आहे, गंगापूजनाचा कार्यक्रम, तिरीचा कार्यक्रम आहे। तसा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 3 सोहळे, किती 3 सोहळे। पहिला सोहळा आहे जन्म, दीपक गुरुजी, दुसरा सोहळा आहे लग्न, आणि तिसरा सोहळा आहे मृत्यू। जन्माला यायचं का न यायचं आपल्या हातात, ज्ञानोबराय सांगतात, आगात कर्मी जे उरावी तेही सुख दुःखी फळावी, तया भोगावया या विदेह एका, केले कर्म झाले केले कर्म झाले
त्याच्यासाठी जीवाला जन्माला यावं लागतं. थोडक्यात बोलतो, जन्माला यायचं का नाही यायचं आपल्या हातात. जन्माला आल्यास लग्न करायचं का नाही करायचं आपल्या हातात. आमच्यासारखं हुडकत एखादं. पण जन्माला आल्यानंतर मरायचं का न मरायचं आपल्या हातात नाही. नानबरा सांगतात उत्पन्न येते नाशिले ते 15 दिवशी हे घटका यंत्र जैसे परभरणीगा उपतल्या पिंडा मरण सांगाती येते नाही गुरु आले. 9 मर गए 10 मर गए 87 33 कोटी देवता मर गए. बस जन्माला आला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मी विनोदाला सांगत असतो प्रवेशाला काही गोष्टी सोबत आणायची गरज हो म्हणा की काही गोष्टी सोबत आणायची गरज नाही हो. अरे मला मृत घेतला गट्टा फुकट बरोबर आहे का नाही. हो म्हणा की मृत घेतला गट्टा फुकट शेत शिवलं खिसा बोला फुकट पेन घेतली टप्पल बोला थोडं फुकट घड्याळ घेतला पट्टा फुकट म्हणा की विनोद नाही. ऐका तसं जन्म घेतला मृत्यू फुकट. ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू आहे. आता पुढचं वाक्य आहे का जन्माला यायचं का नाही यायचं आपल्या हातात पण मरायचं आपल्या हातात नाही. आपल्याला मरावंच लागणार आहे. पण प्रत्येकाला मरायचे. आणि मी विनोदाला सांगतो बरं काय गर्दी महाराज काही चुकवता येईल पण मृत्यू चुकवता येत परमेश्वरराव. एक बार यम मला न्याला कुणाला म्हणजे आम्ही गेले मग तुमचं बरं झालं. आणि यमानं मला सांगितलं की भारत लवकर उरका. मी दिशा इतका बनले का मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता कोणाला विचारलं. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी थोडं डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण गुंगीचं औषध टाकलं म्हणजे कॉफी पिल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली यमाला पिली यमाला चक्कर आली यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ते दप्तर फाईल घेतली हीच केली तर पहिला नंबर मारला. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घाला म्हणजे सगळ्या गावानंतर एकटाच मरण. अहो कुणाला बरा वाटतंय आगा मरणा बोलणं ज्ञानोबर आहे सांगतात कुणाला बरा वाटतंय. नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला. क्या बात गेजगे महाराज म्हणला देव यमाचा तिरस्कार करणारे महाराजही पाहिजे पण यमाचा आदर पावचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता तुमच्यावर प्रसन्न झाला. मला वाटलं काय बदल करते काय काही नाही म्हणलं थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो मला टाळी वाजवा कळाला ऐका बरं चुकलं का माझ्या हाताने मीठ खाली घातलं होतं. आपल्याला प्रत्येकाला मरायचे पण कसं मरावं तमाची बोरे परमेश्वरराव मला असे गुरुजन चांगले असले ते कीर्तन करावं नाही तर फाशी घ्यावं. आम्ही एका गावात कीर्तन करून माझ्या पाठीमागे 4 भजन उभा त्याला काहीच येईना विभीषण महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन मारायचं सोडून मला उचललं. इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागत. आनंद वाटायला टाळी वाजवा. प्रत्येकाला मरायचंय पण कसं मराव तो का म्हणजे
बरं मारायचे ना, कुठंतरी आपला गुणगौर असा, कुठंतरी आपलं नाव असा, कुठंतरी आपली कीर्ती असा. मला आल्या आल्या आनंद वाटला त्यांचा सर्व परिवार पाहून. परिवार फार मोठा आहे. मला धोका झाला. डॉक्टर, इंजिनियर, महान वकील तसं ते चिंता करणार आहे. आल्या आल्या त्यांची आठवण म्हणून वैकुंठवासी आमची अंकुश बाबाची, त्यांना जिथं त्यांना अग्नी दिला त्या जाग्यावर एक त्यांची राख टाकून हस्ती टाकून तिथं झाड लावलं. हा उपक्रम फार चांगला आहे. कुठंतरी गंगेला कुठंतरी नदीत नेऊन राख टाकण्यापेक्षा आपल्या वडिलाची आपल्या पितरांची राख कुठंतरी आपल्या शेतीत खडा करावा, राख टाकावी आणि झाड लावावं. चंद्रसूर्य तोपर्यंत कीर्ती राहील. हे पाहिल्यानंतर मला आनंद वाटला. का वडिलाबद्दल पितराबद्दल किती श्रद्धा आहे, याला खरं प्रेम म्हणायचं. नाही तर काही माणसं जिथे नाही आनंद मेल्यावर पिंड झालं. म्हातारत असेल त्या करा नाडू घातले लोक गेलोच नाही. जिवंतपणे माझ्या बापावर काय प्रेम आहे याला किंमत आहे. आणि हे या परिवारानं दाखवून दिलं. आणि मला वाटतं त्यांचं खरा शेवट गोड झाला बरं का. 102 वर्ष जीवन जगली. किती? 102 वर्ष. ऐका, भाग्य लागतं महाराज. आता काही माणसं 40-50 मध्ये नाही, विनोद नाही. ऐका, आयुष्य मिळण्यालाही भाग्य लागतं आणि मिळालेल्या आयुष्यात चांगलं जगण्यासाठी भाग्य लागतं. तरी काही माणसाला आयुष्य मिळतं पण नको ते वापर करतात. काही माणसाला थोडंच आयुष्य मिळतं पण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कीर्ती राहते. मला वाटतं जास्त जगण्यात मजा नाही. ऐका, माणूस कसा मेला यात नवल नाही, तो होता तोपर्यंत कसा जगला यात नवल आहे. आमचे वैकुंठवासी अंकुशराव फड, ऐका, यांचं जीवन त्यांच्या परिवाराला पाहिल्याबरोबर कळालं. विढाला आदर्श व्यक्तिमत्व होतं. ऐका, या गावातलं आज त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. म्हणून आज त्यांच्या नावानं अन्नदान आहे, आज त्यांच्या नावानं वस्त्रदान आहे, आज त्यांच्या नावानं स्वर्णदान आहे. काय शेती का करते आता असू दे. मी आलं हे कसं आहे, गुतू नाही, गुतलं तर कुतू नाही. काही धर्मात मला अटकली कुठे आणि जातील कुठे. पण आता त्याच्याकडे बाबाचं लई टाइम जाईल. आता बसल्या ठिकाणी करा काय बदलायचं. चपाती नाही तर काही वेळाची चपाती नाही, चपाता. 4 माणसाला उचलत नाही त्याचं नाव चपाता म्हणायचे. आज त्यांच्या नावानं हे सगळं काही आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे. थोडक्यात हे करावं लागतं. ज्या तिथीला आपले पितर जातात, आपले वाडवडील जातात. शास्त्रात काही पर्वकाळ आहे. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची येळ अति पवित्र. एवढी करीती माता पिता मरणे अंकित होती. माझ्याकडे लक्ष द्या. एका वाक्यात बोल. आता काल परवा चंद्राला ग्रहण लागलं होतं ना. अगो तरी म्हणा की तू काय लक्ष्मीची पिले बसली आज काय करा. एका गावात मी झटके दिले बरोबर माझ्या पुढे 5-6 जण बसले. जबाबदार म्हणलं सगळेच भैरे येत तसला मिळ होऊ नाही. चंद्राला ग्रहण लागलं होतं ना. लागलं होतं की बरं जाऊ द्या. बाकीच्याला आपल्या भजनात तरी माहितीये. केलं का नाही भजन? केलं की भजन केलं. ऐका, चंद्राला ग्रहण लागतं, सूर्याला ग्रहण लागतं. आपण त्या ग्रहणामध्ये जर साधना केली
1000 पटीनं फल मिळते मला. टाळी वाजवा. 12 महिने इठल इठल म्हणा. चंद्राला सूर्याला ग्रहण लागल्यास एकच येळ म्हणा. दुप्पट फल आहे, दुप्पट. तसं एका वाक्यात बोलतो. सूर्याला ग्रहण चंद्राला ग्रहण लागल्यानंतर जी साधना केली ते फल मिळतंय. पुढचं वाक्य ऐका. आपली आई वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला आपण सत्कर्म केलं ना तितकं दुपटीनं फल मिळतंय. ज्या तिथीला आपले वाडवडील गेले ती तिथी तो दिवस पूर्ण पर्व काळ असतो. एवढा त्यांच्या नावानं अन्नदान, त्यांच्या नावानं वस्त्रदान, त्यांच्या नावानं स्वर्णदान, त्यांच्या नावानं तुम्हाला किती सांगू. मला काय द्यायचे का घ्यायचे. आता तुम्हाला 5 झाले का म्हणा की आणि विनोद नाही बरं काय. परमेश्वरराव इथं केलेलं तिथं जाते का नाही 1 मिनिटात सांगतो. आता काही माणसं आम्हाला म्हणतात महाराज तुमचा धंदा काय म्हणून करा, कीर्तन करा, काय की करा, भजनाला पैसे द्या, कीर्तन करायला द्या. आम्ही काय दुकानं टाकली. विनोद म्हणून बोलत नाही. इथं केलेलं तिथं जाते का नाही. तुमचं नाव सचिन महाराज. तुम्हाला किती मुलं आहेत. 1 मुलगा 1 बाल झाला. बरं झालं. हमदो म्हणत नाही बरं का तुम्हाला. नाही बरं आहे ऐकून घ्या. विनोद नाही. तुमच्या मुलाला तुम्हाला फोन केला. हॅलो पप्पा लवकरात लवकर 1000चे बॅरेज पाठवा. माणसाचं काय देवाला देवाच्या दारात गेला आपलं काय अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाला टाकणार जाणार का. बोला की जाणार. त्याला तुम्हाला टाकलं येणार का. वा. आपण इकडून हॅलो म्हणलं तिकडे ऐकू जाणार की जाणार. तिकडून हॅलो म्हणलं इकडं. इकडे बँकेतले पैसे तिकडं. बोला बोला. तिकडे बँकेतले पैसे इकडं. इकडे एक म्हणले पैसे तिकडं. तिकडे इकडं. ऐका सामान्य व्यवहार इकडचा तिकडे जातोय. तिकडचा इकडे येतोय. आज एवढा केलेला 28 आमच्या वैकुंठवासी अंकुशराव बाबा फड यांच्या पाशी का जाणार. हे कार्य पाहून तुका म्हणे पितर आशीर्वाद देते कल्याण येचे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिते तया कुळा. काय सांगाव झोपा. पितर आशीर्वाद देतात. आणि पुढचं वाक्य आहे का पितरांना जर आशीर्वाद दिला ना 7 पिढ्याला काही कमी पडत नाही. आणि पितरांना जर शाप दिला
रानबा बाबा कोणती चाल आली नको मारो ग सख्या भावाला नको मारो ग सख्या भाव तुला नेल दिवाळीच्या सणा आणि कळा आईचं थोडं काय नुसतं भाजीचं म्हटलंय लोणचं पीठ थोडं लागते जुडाला शाप करतात एका मिनिटात बोलतो आहा कटा त्याची सकारात्मक त्याचे ज्यानं काही केलं नाही भविष्य दुराचारी आता सगळ्याला माहिती आहे थोडक्यात बोलतो इतरांना शाप दिला 7 पिढ्याला काही 7 पिढ्याला मिठाला पीठ लागत नाही आणि इतरांना जर आशीर्वाद दिला 7 पिढ्याला काही कमी पडत नाही अतिशक्ती नाही हो बघा तुम्ही आता खरं शापच असतो काही चांगले माणसं घरात बघा हे शाप आहे पितृदोष आहे विनोद म्हणून बोलत नाही त्यांची आठवण करावं लागते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावं लागते पण आज त्यांच्यासाठी हा एवढा सोहळा आहे आनंद वाटला लक्ष दे नाही का महाराज जगद्गुरु तुकोबराज याच्याबद्दल खेद निर्माण करतात लक्ष द्या हे पंचतत्वाचं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचभूताचा गोंधळी भूताचा गोंधळी एक ठाई केला वीड ठाई केला आहाला विला संघळी बस अहंकार या माझ्याकडे लक्ष द्या पंचतत्वाचं आहे हे आपलं नाही आणि प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे पण याची काय गॅरंटी म्हणून तुका बरं आहे शेतकरी पडत पडेल पण आता सांगत असते पंचतत्वाचं आहे आपलं देह हा पाचाचा शक्यताशी त्याला जाणार आहे सगळ्याची गॅरंटी पण याची नाही तुका म्हणतात जायाचे शरीरात आता आघाव्या माझ्याकडे लक्ष द्या ज्ञानोबा सांगतात नाशिवंत सभाव्य म्हणून तुवा झुंजाव्य पंडू कुमारा काय सगौहर क्या भरवशाही विष जिंदगी का साथ देती नहीं किसको किसी का क्या भरवशा क्या भरोसा
मंदिरात बल्ब लावलाय का नाही डॉक्टर साहेब? मंदिरात बल्ब आहे की गॅरंटी आहे. किती दिवसाची? 6 महिन्याची, 1 वर्षाची. 6 महिन्याच्या आत, 1 वर्षाच्या आत बल्ब शार्ट झाला, पंचाळ मारा बदलून त्या बल्बाची काय गॅरंटी आहे? लोक म्हणतात कालच सकाळ त्या भेटणार दोघांना तंबाखूला चुना लावणार कसं काय कुछ कला इनोद नाही, अतिशक्ती नाही. हे काचाचं भांड आहे, प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे, पण याची नाही. आता थोडक्यात खरं सांग, केस पांढरे झाले का? केली बरा जरा झाली. वा. काळे केले का? झाले. कलर मारलेली माणसं झाकत नाही, लगत 2 मजली दिसायला. खालचा म्हटला पांढरा दिसाला आणि वरचा काळा दिसाला. वाक्य आहे का? केस काळे करा अथवा न करा, पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. तसं याच्यावर प्रेम करा अथवा न करा, एक दिन जाणारे भाई, एक दिन जाणारे भाई. कोई नहीं एक दिन जाणारे अतिशय बोलत नाही. तर तुमचं नाव काय? नानासाहेब पाटील. तुमच्या लग्नातला फोटो, आताचा फोटो बघा बरं. म्हणा की लग्नात कसा थाट होता, हिट. आता बघा किती फरक आहे. छान ऐका, विनोद म्हणून बोलत नाही. तू कबरा शकतात बरं कवा नाही क्षणा जायचे शिरीर जाईल क्षणा. एका ठिकाणी महाराज सांगतात ना, शेवटायाचे ठेवणे परमेश्वर फॅन चालू आहे तरी घाम आला आणि जिथं घाम तिथं केला इशारा. ते फुकरचं खाल्लं चाटी गुरुची बरं काय शुगर होत्या फुकरचं खाल्लं. जायाची ठेवली तरी शाबीला जायाचे शिर जाईल, क्षण भंगुर नाही, घरा सगळी सत्ता. आता थोडक्यात बोलतो जाणार. ज्ञानोबराईची एक सुंदर बोली आहे.
आता जायाचे जैशी लिहिणे अंगावरी आहाच चढे तैसे देहे धरणे ज्ञानी याचे. ज्ञानी महात्म्याला हे शरीर आज गेलं काय उद्या गेलं काय त्याच्याबद्दल काही वाटत कुणाला ज्ञानी महात्म्याला योग्य. आणि आपलं कसं आहे नाही खरंच सांगतो याच्याबद्दल प्रेमच वाटत नाही हो. त्याचं वरून बघायला लागतंय. आता तुम्ही सगळे सुटणी माणसं येतात बाबा हे सगळे माझ्या टोळी बघायचं नमुना खराब होत असतील विनोद नाही. खरं सांगा बाबा तुमच्या जुन्या काळात दागिने होते का जास्त? दागिने नाही कपडे नाही काही नाही. आता लय झाले हो. आता कपडे जळले तरी माणसं जळत नाही इतके कपडे. बाहेर जाता वेगळा बाहेर जाता वेगळा ड्रेस सिटी फिरायचा वेगळा गावात फिरायचा वेगळा आणि घरात फिरायचा वेगळा. घरात फिरायचा इतकंच असतं बघा इतकाच. त्याला दोरे आणते दोर कंडर काय भानगडी नाही. आता अतिशक्ती म्हणून बोलत नाही. आता लय झालंय. जुन्या काळात महिला म्हणून विचारा दागिने नव्हते काही नव्हतं. शेजाऱ्याची उष्णे दागिने घेऊन जायच्या. कोण एकीचं उष्ण घेऊन जायच्या. बाई लग्न आहे आमच्या भाऊचं आणि दागिने द्या. आणि बाया दागिने घालून गेल्या गपची बस. शेजारच्या बाया म्हणतात काय तरी निर्वालीस गप घेऊन हिंमत नाही अतिशिक्त नाही. खराय का नाही बायाला दागिने घातल्यास कर्म विचारा वाटते. रानबा महाराज गर्दे महाराज एका बाईला काकल्या पाटल्या केल्या. आता जुन्या काळात काकल्या पाटल्या भारदस्त वजनदार त्या काकल्या पाटल्या. तिला कोणीची चेन पण तिनं पडत तरी गेली वळी पेटून दिली. आपल्याकडे वळीच पण वळी पेटून दिली. झाडाच्या पुढे बसली. गावातली माणसं पळत आले म्हणले पाटलाची वळी पेटली पळा पाणी घ्या. घागरी घेऊन आले 10-12 माणसं इथे एक टाका बाई तिथंच होती. बाई पळतच आली तिच्या हातात काकलं पाटल्या. सकाळचा इथे टाका विकता ते इथे टाका रामता ते इथे टाका. ते म्हणला गंगवा त्या काकलं पाटल्या कावा केली शे माय मेल्या काल तरी म्हणलास का म्हणली वडे त्याला पेटून दिली असते. सांगतोय बाईला म्हणलं दागिने चहा नाही हो. आता ते उष्ण दागिने घेतले पुन्हा मला की शेजाऱ्याच्या बाईनं लग्नाला गेली महाराज. ती बाई बसले बाया कशी केली असते काय केली असते विनोद म्हणून बोलत नाही. शेजाऱ्याच्या बाया नवल करू लागल्या ते दागिने पाहून. पण जिच्या अंगावर दागिने आहेत तिला माहिती आहे हे दागिने आपली मला की आपले. आता घरी गेल्या शेजाऱ्याची बाई दागिने काढून घेतल्याशिवाय राहणार. तो जसा दागिना उष्ण आहे तसा हा दागिना उष्ण आहे. याची काय गॅरंटी आहे लोक नाही. घडी काळ आयुष्य बापावया पैशाला बापारी किती या काळाचा स्वसावा सांगतात. अरे सामान्य दागिन्याचा भरोसा नाही. शेजाऱ्याची बाई उष्ण काढून घेईल तसा हा उष्ण आहे म्हणून लई टाइम घालू नका. करा नाग पाट करा बस करावी तातडी कर्मार्थाची जाणार आहे हे राहणार नाही. पण केव्हा क्षणात जायची शरीर नाही क्षणात. आता तुम्ही सगळे शून्य माणसं आहेत. आता बघा काही माणसं रानमा म्हणा काही माणसं म्हणते आता होत आपल्या आता गेलं का भरवसा नाही क्षणात जाईल. तुकोबाराय म्हणतात हे जाणार आहे पण ज्याच्यासाठी मिळाले त्याची का भेट होत नाही. कहा गोपीनाथ
पण ज्याच्यासाठी मिळालंय, देव दिला देह, शरीर उत्तम सुखाचे, बस देवाची होईल म्हणत ती तरी क्या चित्ती. जाऊ द्या, आमचे सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा या शरीराला देव झाले मराठी. तुका म्हणे हरी रूप झाले, असं वाटत खिशात ते हजार काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा तुम्ही. सात इगडी चिकन गुन्ह्याची 7 इगडी आनंद वाटला टाळी वाजवा. तुका म्हणजे हरिरूप छापे पुन्हा नाही जन्मा. जाऊ द्या, राष्ट्रसंत भगवान बाबा देव झाले. सद्गुरू मोतीराम महाराज आमचे देव, सद्गुरू नामधारक मारुतराम महाराज दत्तापूरकर देव झाले. काही विनोद नाही, त्याला देव होता येते म्हणून तुकोबरा म्हणतात. का गोपीनाथ तो गोपीचा नाथ का भेटत नाही, का पावत नाही. तुकोबराला चिंता वाट लागली हो. कुणालाही महाराज म्हणायचे, कोणे गावी आहे सांगा कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. सांगा जरी ठावा असेल तुम्हा सोपं नाही खाऊन पिऊन. डॉक्टर साहेब इंजेक्शन दिलेलं कळू नाही, नाही तर काही डॉक्टर हुशार असते बरं का. एक माणूस इंजेक्शन घ्यायला गेला, झोत्राचा कंबरपटा होता. डॉक्टरांनी त्या झोत्राच्या कंबरपट्यातच दिलं. ते उठता उठता मला डॉक्टर साहेब तुमचा हात नाही सॉफ्ट झाला कडे, इंजेक्शन दिलेलं कळालंच नाही, झोत्राच्या कंबरपट्यात दिलं. दादा विनोद नाही, अतिशय नाही, लक्ष दिलं आहे का, तळमळ आहे, खेद आहे का. माझा कृष्ण देखिला का हे कोणीतरी सागबाई कोणीतरी सांगा गे कोणीतरी सांगा गे तू काय करीत होतीस. हाती घेऊन फुल होत सारवित चुल अंगणी रांगत आले मुला कैशी फुलं पाडी येली कोणी सांगा गे
संसारात असते ही अवस्था, परमार्थात असते अवस्था. ही अवस्था आहे हो. ज्ञानोबाऱ्याला कावळ्याला म्हणाव, पहिलं टोके कावू कोकताय शकून देवाये उड उड रे कावू तुझे हे पाहून पंढरी राव पहिलं टोके क्या भेटत नाही. क्या बात है. याला सकाळचावं लागतंय. सोपं नाही मला काय बरं म्हणतात. का भेटत नाही सांगा तो का पावत नाही. तसं तू खबर म्हणतात का हा गोपीनाथ पावीची नाही त्याची भेट का होत नाही. तसे एका वाक्यात बोलतो. लक्ष देऊ नाही का. आज आमचे वैकुंठवासी अंकुशराव बाबा भट तुमच्या आमच्यातून शरीराने गेली. ऐका पण आज तुमच्या माझ्यामध्ये कर्तव्यानं जिवंत आहे. ताळीवाद खरंच सांगतो परमेश्वरराव. जगात सगळं काही मिळेल. पुनरित्तम पुनर्भार्या पुनर्मित्र पुनर्मही नर शरीर पुनर्पुनः. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह 100 वर्षाची गणनारे. यामध्ये तुम्ही आठवा दुर्लभम मनुष्य सगळं काही मिळेल. पण एक वाक्य आहे का बरेचसे म्हणून डॉक्टर साहेब सगळं काही मिळेल. गेल्याला बाप गेलेली माय आणि गेलेलं शरीर पुन्हा मिळत खरंच सांगतो. बाप कशाला म्हणतात आई कशाला म्हणतात. एका दिवसाच्या जेवणाची चिंता करते त्याला आई म्हणतात. ऐका गडी मुलाच्या जन्माच्या जेवणाची चिंता करतो त्याला बाप म्हणतात. पुरावा दिला. बाप करी जोडी लेकुराची आपली लेकरुवांनी ऐका विनोद नाही. एका दिवसाच्या जेवणाची चिंता आई करते. जन्माच्या जेवणाची चिंता बाप करतो. एक वाक्य बोलू. नारायण पाटील नारायण का नानासाहेब एक वाक्य आहे का. जगाच्या समोर रडते ती आई मुलाच्या हितासाठी मुलीच्या हितासाठी आणि जगाच्या पाठीमाग रडतोय मुलाच्या हितासाठी मुलीच्या हितासाठी. त्याला बाप म्हणायचे. केवढाही बाप असू दे. आता काही माणसं म्हणतात आमचा बाप थकला होता आमचा बाप म्हातारा झाला होता. बाप शरीराला थकतो पण मनानं मुलासाठी बाप कधी थकत नाही. आणि बाबा कधी थकत नाही. आता हे 2-3 फेटे बसले बघा. आता ही फेटे हे जुने माणसं हो का. आता पटके बघायला मिळणार नाही. तू तसा ते हिरेकरांना पटका बांधावा लागतो. बिना पेटाचा घ्यायचा नाही. म्हणून बोलत नाही किंमत आहे मला. आता हे पटक्यावाले माणसं इथून पुढे बघायला मिळतील का. शंका आहे. यांना नुसती दारात काठी घेऊन बसू द्या. काठी वजन आहे. आपला बाप कसाही असू द्या आपल्या घरात धाक आहे. आपली माय कशी बी असू द्या आपल्या घराला राखण आहे. राखण आहे. डॉक्टर साहेब तुम्ही केवढे व्हा. तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा देशाचे पंतप्रधान व्हा. मरेपर्यंत आईला आपण बाळ असतो. अरे बाबा बाळ असतो. विनोद म्हणून बोलत नाही. मायबाप गेल्यास किंमत कळत असते. आधी कळत नाही कळते. तुम्हाला कळाली भाग्यवान आहात. महिला मंडळी ज्या टायमाला मुलीचं लग्न असतंय बोलतो थोडक्यात मला टाइम सोडायची. मुलीचं लग्न असतंय दीपक गुरुजी बाप कुणाला शिरणं जात नाही कुणाच्या पाया पडत नाही.
वाघाची छाती असते त्याला बाप म्हणतात. पण मुलीचं लग्न जवळ आल्यास सगळ्या गावाला हात जोडतो. या माझ्या ताईच्या लग्नाची स्वभाव बँडवाल्याला हात जोडतोय, मंडपवाल्याला हात जोडतोय, सरपंच उपसरपंच कोणी असू द्या हिवाळ्याला हात जोडतोय. माझ्या ताईच्या लग्नाची सभा वाढवा. आणि ऐका, ज्या टायमाला मुलगी नांदाय जाते ना, काय सांगू लागलो कीर्तन. मुलगी नांदाय जाते, अख्खं गाव लढतंय, लक्ष नाही का, आई लढते, बापाला लढू येत नाही असं नाही. बाप विचार करतोय, आज माझ्या मुलीच्या पुढं माझ्या डोळ्यात अश्रू आली, मी मरेपर्यंत माझ्या मुलीला लढावं लागत. ऐका, मुलगी जाते, जात आईचा दिल्या घरी सुखी राहा असं जीवन जग. जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची मान खाली होता कामा. जात आई, मुलगी जाते. परमेश्वर भाऊ ऐका बरं काय, मुलगी गेल्यानंतर एका कोपऱ्यात बाप जातो, एका हातात उशी घेतो आणि ढसा ढसा मुलीच्या नंतर बाप लढतो. टाळी वाजवा. कुणासाठी लढतोय? कशासाठी? माझ्या मुलीचं चांगलं व्हावं. जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता होणारा बाप असतो, म्हणून सगळं मिळत, गेलेले मायबाप मिळत नाहीत. अशा बापाचं आज गोड जेवण आहे महाराज. आयुष्यभर जीवन गोड जगलं आणि शेवट बी गोड केला, याला खरा मूर्ती म्हणायच्या. टाळी सांगतात हे आम्हाला साधण्यासाठी मिळाले, हे जाणार आहे का गोपीनाथ. तर आता माझ्या ताकद राणी नाही, हातबल झालो. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता पंढरपूरला जाताल ना, तुम्ही संत सारे ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत कृपेचे सागर. तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही संत मायबा कृपावंत कायमी कृपया केली संत. किती कृपावंत आहात एका वाक्यात हलू नका माहिती. नाथ बाबाच्या इथं
नाथ बाबाच्या इथं गावोबा फक्त गुळ खाण्यासाठी गेला. काय खाण्यासाठी? पोळी खाण्यासाठी गेला. कोण? गावोबा. पोळी गुळ खाण्यासाठी. नाथ बाबाला कृपा केली. राहिलेलं रामायण गावोबानं लिहिलं. टाळी वाजवा काळा. गावोबानं लिहिलं. इतके तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही संत सारे कृपेचे सारे म्हणजे चक्रात्मक. निरोप हा भार सागर. सागर कृपेचे सागर म्हणजे समुद्राची उपमा आहे. कुणाची? कुणाची? खरं सांगा. समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत? सांगता येत? आता काही माणसं म्हणतात समुद्रात पाणी किती आहे? काय सांगा. समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही, तसं संतांच्या कृपेचा अंत सांगता येत नाही. त्यांच्या मनावर आला तर रेड्यामुखी वेद गर्वादुजाचा चालविली हरली कुणावर कृपा करते? तुम्ही संत सारे कृपेचे. मग हे काम निरोप हा फार फार म्हणजे 8 तासानं प्रयत्न करा. सांगा देवा एवढा करा, सांगा देवा नमस्कार, असा निरोप काय सांगायचा? अनाथ अज्ञानी कोणी नाही माया पे विठ्ठला. अनाथ जो आहे मितो अनाथा पराधे मितो अनाथा कर्म हे नमती मंद. तुझं मी आता बिले वाच्य कृपाने दे. जीव अनाथ आहे. अनाथ अज्ञानी. खरं सांगा अज्ञानी म्हणून जीव पाप करतो का ज्ञानी म्हणून? हा आता तुम्ही म्हणता काही कसं म्हणून सांगत नाही. माणसं कीर्तन ऐकले तरी दुधात पाणी घालायचं सोडतात का? इमान नाही ना. खरं सांगा कापसात पाणी टाकायचं सोडतात. अहो महाराज माळी असून माणसं झटके हो. मला काल परवा म्हणलं एक जण माळ फिरलेला बा. मी त्याच्या पायात पडलो. महाराज आज का करणार? लबाड माळ करी नाही मला. मग लबाडायला माळी घातल्या आपले लपडे झाकण्यासाठी. ऐका कडून मासे करतात कडून. देवा हे आयशे कैसे ज्ञानी याची बुद्धी रोशी सांडोनी आणणार अशी चालत ती. देखो प्रश्न आहे ज्ञानी माणसं का पाप करतात? कडून अज्ञान धोका देते. का ऐकायचं सोडून द्यायचं. नळी फुंकली आणि इकडून तिकडं जाऊ द्या. अनाथ अज्ञानी कोणी नाही. पाया विठ्ठला आजपर्यंत तुमचे आमच्यात होते. वैकुंठवासी आमचे अंकुश बाबा फड सगळ्यांना सोय केली महाराज. त्या आजी काठीवर आहेत. आज आजीचं नाव काय? सुभद्राबाई अंकुशराव फड आज काठीवर आहेत. पण पती पत्नीचं प्रेम काय असतं महाराज? आज त्यांना चलता येत नाही. माणूस बोलला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. टाळी वाजवा. खरंच सांगतो आमचं सोडून द्या. मागं आपण झोपून उडत. आमची गोष्ट वेगळी आहे. पण जोपर्यंत तुमच्या जीवनात जोडा आहे तोपर्यंत तुमची शोभा आहे. जोडा जर फुटला पारा राखत विनोद म्हणून सांगत नाही महाराज. खरंच सांगतो. खरंच शास्त्राच्या दृष्टीनं पत्नीनं आधी जावं. पण ह्या कलियुगाच्या दृष्टीनं पतीनं आधी जावं. विनोद म्हणून बोलत नाही. मला खात्री हे तुमचे आहे का? मग बरं आहे. हा राग करू नका. ते सुरुवातीला लई गोड असते. लग्न झाले आणि पुन्हा वयाच्या बाहेर गेले खिस 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 खिस. पुन्हा खिस खिस करू नका. तुम्ही जरी पत्नीला टाकून दिलं मरायच्या टायमाला ती तुम्हाला टाकून देणार नाही. खाली वाजवा देणार नाही. हे प्रेम आहे. प्रेम जोडल्यानं नाही. महाराज ऐकाकडे विनोद बरोबर नाही. प्रेम आहे. जोपर्यंत जीवनात जोडा असतो ना तोपर्यंत किंमत असते. खरं सांगा गाडीला 2 टायर असल्याशिवाय का एकच? 2. तसं विनोद म्हणून बोलत नाही. इथं होते तोपर्यंत आजपर्यंत त्यांची सेवा केली त्या परिवारानं. ऐका का सांगतो? इथं सोयरे धैर्य संपत्तीचे सगळे आहेत. पण तिथं निर्वाणीचा एक तो का म्हणे तुला सोडवी ना एका चक्र पाणी तुम्हाला सांगतात कोणी नाही. त्याला जीवाला कोण आहे? पाया पी विठ्ठला ठेवी. सांगा देवाला. देवानं जर पायाजवळ घेतलं भीमा आणि तुझ्या चरणीच्या अहो कुणा विचारलं असतं नुसत्या तीर्थाला. देव आहे म्हणून तीर्थाला किंमत आहे. कथा त्रिवेणी देव भक्तानी त्यांच्या उत्तम चरणारच. ऐका विनोद म्हणून बोलत नाही. देवानं जर जवळ घेतलं
उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी भक्त प्रल्हादाला उचलून घेतलं, कल्याण झालं. म्हणून आज आमच्या वैकुंठवासी अंकुश बाबाला देवानं पायाजवळ घ्यावं. ऐका ही प्रार्थना. आणि तुकोबराय सांगतात एक काम करा, नुसतं पायाजवळ देऊ नका. तुका म्हणे आईची करा तुका म्हणे
Oh
आनंद वाटला. फाउंडेशन पक्का आहे. असं द्या. टाइम झाला. आता पुढे 2 आहे. बरोबर कसली कोळवाडी, संध्याकाळी तुमच्या शेजारी तांदळवाडी. म्हणून महाराज सांगतात जाणार आहे. ज्याच्यासाठी भेटले ते जर साध्य होत नसेल काय फायदा आहे. मग एक काम करा, तुम्ही संत सारे कृपेचे निरोपा आठासाला सांगा. अनाथ आहे, अज्ञानी आहे, कोणी नाही. देवाला जर जवळ धरलं काय कमी पडणार आहे. देवाला जवळ धरल्यास ऐका. मग तुका म्हणे आहे शिकारा निरवन. निर्वण या शब्दाचा अर्थ देवाच्या हातात स्वाधीन करा आणि त्याच्या हातात दिल्या. बघ तो रक्षण करील माझे. तुका म्हणे तुम्ही निरविल्या बघ बघ हानी उपेक्षिना. नाही का आनंद वाटला. आज आमचे वैकुंठवासी अंकुश बाबा फड त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या सर्व परिवारांना आज एकत्र येऊन त्यांच्या नावानं अन्नदान, वस्त्रदान, स्वर्णदान, गुणीजन मंडळी सर्वांचा आदर सत्कार आज त्यांना घडून आणलाय. एक वाक्य बोलतो. परमेश्वर दादा तुम्ही हा तरुण, तुमचा सर्व परिवार तुम्ही हा तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. लक्ष द्या. पुढच्या वर्षी वैकुंठवासी अंकुश बाबा फड यांचं वर्ष श्राद्ध असंच चांगलं घ्या करून. पुढचं वाक्य ऐका. नक्की वैकुंठवासी अंकुश बाबा तुम्हा परिवाराला आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. त्यांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी असावा एवढीच सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. करविली देशी केली कटकट वा घोडे कानीत देवदाने काय सांगाव महाराज. झोपा. चांगलं असेल ते घेऊन जा, वाईट असेल ते मला देऊन जा. आणि जाता जाता सगळ्यांना आमंत्रण देतो. पत्रिका आणल्या बरं काय. येत्या 14/10 पासून 21 पर्यंत, 14/10 ते 21/10 पर्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह श्री गुरु विठ्ठल कृपा श्री संत मोतीराम महाराज आश्रम बोधी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. माझ्या गावी मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आहे. तुम्ही सर्वांना भेट द्यायला यावी. सर्वांना आमंत्रण देतो. एवढीच विनंती आहे. हातवर करा, हातवर करा, हातवर वाट्यावर म्हटलेले सरळ सरळ. हा असे ठेवा. चॅटून येतो वाटप करा पहिलं. बोललेले कोणे वेळे वाकोणे Oh,
श्रीअनंत मधुसूदना जगयापका जनार्दना सकल देवानी देवा महानंदा महानुभावा चक्रधरा शंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलेना कमलापते भवतारका धरताक्षिते आगाय सगुण निर्गुण वसुदेव देवकीनंदना तुकाला लोटांगण शिनवनी सकल देवादी देवा महानंदा महानुभावा सदाशिव सदर्भ घरी कुणी जाऊ नये इथे जेवढे आहेत तेवढे तरी पहिलं जेवण घ्या नंतर बाकीचे येतील आणि शेतात गेला असेल कोणी थकवा बसला असेल विनंती सर्वांना घरी जाऊ नका जेवायला बसा लगेच पंक्ती धरायला ज्ञानदेव तुकाराम कलिका